हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय चॅनल। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाट्रान्सको, महाजेनको आणि महाडिस्कॉमचा कंपॅरेटिव्ह ॲनालिसिस बघणार आहे। ओके, तर आय होप की हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच हेल्पफुल असेल। तुम्ही जर MSCB ॲस्पिरंट्स असाल तर हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला एक कंपॅरेटिव्ह अप्रोच देईल। ओके, सो प्लीज हा व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा आणि जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। ओके, तर चला स्टार्ट करूया व्हिडिओला। ओके, तर बघा, सगळ्यात पहिला पॉईंट आहे आपल्याला काय क्वालिफिकेशन लागणार आहे महाट्रान्सको, महाजेनको आणि महाडिस्कॉमसाठी। तर मिनिमम डिप्लोमा किंवा डिग्री तुमच्या रिस्पेक्टिव्ह फील्डमधली ही गरजेची आहे जर तुम्ही या एक्झामसाठी अप्लाय करणार असाल तर। जर तुम्हाला ज्युनियर इंजिनियरसाठी अप्लाय करायचं असेल तर त्यासाठी डिप्लोमा आवश्यक आहे आणि जर तुम्हाला असिस्टंट इंजिनियरला अप्लाय करायचं असेल त्यासाठी डिग्री आवश्यक आहे। ओके, तर महाट्रान्सकोमध्ये तर ती फक्त AEसाठीच म्हणजे असिस्टंट इंजिनियरसाठीच पोस्ट असतात डिग्री बेसिसवरती, आणि महाजेनको आणि महाडिस्कॉमवरती AE आणि JEE म्हणजे असिस्टंट इंजिनियर आणि ज्युनियर इंजिनियर दोन्हीसाठी पण पोस्ट असतात डिग्री आणि डिप्लोमा बेसिसवरती। ओके, तर आपला नेक्स्ट पॉईंट आहे की सिलेबस काय असेल महाट्रान्सको, महाजेनको आणि महाडिस्कॉमसाठी। ओके, तर या तिन्हीमध्ये पण 2 सेक्शन्स असणारच आहेत, टेक्निकल सेक्शन आणि नॉन टेक्निकल सेक्शन। ओके, मग या तिन्हीसाठी टेक्निकल सेक्शनमध्ये तुमच्या रेलिव्हंट इंजिनिअरिंग फील्डशी रिलेटेड किंवा तुमचं प्रोफेशनल नॉलेज किती आहे हे चेक करण्यासाठी क्वेश्चन्स विचारले जातील तुमच्या रेलिव्हंट फील्डशी रिलेटेड। ओके, त्यानंतर नॉन टेक्निकल सेक्शनमध्ये फक्त चेंज असणार आहे, तर महाट्रान्सको आणि महाडिस्कॉममध्ये नॉन टेक्निकल सेक्शनमध्ये ॲप्टिट्यूड, रिझनिंग, जनरल अवेअरनेस आणि मराठी लँग्वेजवरचे क्वेश्चन्स असणार आहेत। त्याचबरोबर महाजेनकोमध्ये नॉन टेक्निकल सेक्शनमध्ये ॲप्टिट्यूड, रिझनिंग, जनरल अवेअरनेस आणि इंग्लिश लँग्वेजवरचे क्वेश्चन्स असणार आहेत। फक्त एवढाच फरक आहे, पण दोन्हीत पण टेक्निकल आणि नॉन टेक्निकल सेक्शन्स असणारच आहेत। आणि AE आणि JEEसाठी दोन्हीसाठी पण सिलेबस सेमच असणार आहे। जस्ट JEEमध्ये थोडे डिप्लोमा लेवलचे क्वेश्चन्स विचारले जातात आणि AEमध्ये डिग्री लेवलचे किंवा ॲडव्हान्स लेवलचे क्वेश्चन्स विचारले जातात। ओके, सो दोन्हीसाठी पण सिलेबस सेमच असणार आहे AE आणि JEEसाठी, जस्ट क्वेश्चनची लेवल जे असते ती बदलते। ओके, त्यानंतर आपला नेक्स्ट पॉईंट आहे की सॅलरी किती मिळते महाट्रान्सको, महाजेनको आणि महाडिस्कॉममध्ये। ओके, तर बघा, महाट्रान्सको आणि महाजेनकोची सॅलरी जी असते ती ऑलमोस्ट सेम असते, म्हणजे ॲप्रॉक्सिमेटली 65,000 पर मंथ तुम्हाला त्यात मिळतात। ओके, आणि महाडिस्कॉममध्ये पर मंथ तुम्हाला ॲप्रॉक्सिमेटली 20,000 to 25,000 मिळतात। ओके, त्यानंतर आपला नेक्स्ट पॉईंट आहे की या तिन्हीमधला म्हणजे महाट्रान्सको, महाजेनको आणि महाडिस्कॉममधला बेस्ट कोणता किंवा कोणती पोस्ट बेस्ट आहे तुमच्यासाठी। तर बघा, सॅलरी ही महाट्रान्सको आणि महाजेनकोसाठी ऑलमोस्ट सेम असते। ओके, आणि महाडिस्कॉमसाठी कंपॅरेटिव्हली कमी असते। ओके, त्यामुळे सगळ्यात जास्त प्रेफरन्स तुम्ही महाट्रान्सकोला जा जर तुम्ही डिग्री बेसिसवरती फक्त एक्झाम देणार असाल तर, कारण महाट्रान्सकोमध्ये फक्त डिग्री बेसिसवर म्हणजे असिस्टंट इंजिनियर या पोस्टसाठीच फक्त व्हेकन्सीज असतात। जर तुम्ही डिप्लोमा बेसिसवर एक्झाम देणार असाल तर महाजेनको आणि महाडिस्कॉम दोन्हीपैकी देऊ शकताय। ओके, तर डिग्री बेसिसवरती महाट्रान्सकोला जास्त प्रेफरन्स द्या आणि ज्यांना प्रमोशन पाहिजे त्यांनी महाट्रान्सको आणि महाजेनको जॉईन करा, कारण महाट्रान्सकोमध्ये लवकर प्रमोशन मिळतं आणि महाजेनकोमध्ये कंपॅरेटिव्हली कमी प्रमोशन असतं। ओके, आणि महाडिस्कॉममध्ये खूपच कमी प्रमाणात प्रमोशन असतं। ओके, त्यानंतर महाजेनकोमध्ये 5 वर्षाचा बॉन्ड असतो 5 लाखांसाठी।
ओके. सो हा लिगली बॉन्ड असतो, बॉन्ड पेपर वगैरे तुमच्याकडून साईन करून घेतात ते. आणि जर या 5 वर्षाच्या आधी जर तुम्ही जॉब सोडला किंवा रिझाईन केलं तर तुम्हाला ते 5 लाख पे करावे लागत होते आधी, पण आता त्यांनी रूल चेंज केला आहे. तर हा रूल काय आहे बघा, जर तुम्ही 1 वर्ष काम केलं आणि मधूनच काम सोडलं तर तुम्हाला तिथे 4 लाख रुपये पे करावे लागतात. ओके. जर तुम्ही 2 वर्ष काम केलं आणि तुम्ही तिथं काम सोडलं तर तुम्हाला तिथे 3 लाख रुपये पे करावे लागतात आणि सो ऑन. ओके. म्हणजे जेवढ्या वर्षाचं तुम्ही काम सोडले तेवढे तुम्हाला रुपये पे करावे लागतात. हा आहे नवीन रूल महाजेनकोमध्ये. सो त्यानुसार महाट्रान्सकोला तुम्ही जास्त प्रेफरन्स दिला पाहिजे. ओके. पण फक्त डिग्री बेसिसवरती हे महाट्रान्सकोमध्ये असिस्टंट इंजिनियर या पोस्टसाठी वेकन्सीज निघतात आणि डिग्री आणि डिप्लोमा बेसिसवरती महाजेनको महाडिस्कॉममध्ये वेकन्सीज निघतात ए आणि जेईसाठी, म्हणजे असिस्टंट इंजिनियर आणि ज्युनियर इंजिनियर पोस्टसाठी. ओके. तो आपला नेक्स्ट पॉईंट आहे की वर्क प्रोफाईल काय असणार आहे महाट्रान्सको, महाजेनको आणि महाडिस्कॉमसाठी. ओके. तर महाट्रान्सकोमध्ये तुम्ही एक रेप्युटेड जॉब मिळवू शकता. ओके. मग तिथे सबस्टेशनवर असेल किंवा ऑफिसमध्ये तुम्हाला ऑपरेटिंग आणि मेंटेनन्सचं काम असेल. ओके. त्यानंतर महाजेनकोमध्ये तुम्हाला पॉवर प्लांटवर काम करावं लागतं. पडेल ते कोणतेही काम तुम्हाला करायला लागतं, म्हणजे ऑइलशी रिलेटेड काम असेल तिथं परत नॉईज आणि एअर पोल्युशन थोड्याफार प्रमाणात असतंच, त्यामध्ये तुम्हाला काम करावं लागतं. ते टेक्निकलच्या दृष्टीने एक चांगलं एक्सपिरियन्स देणारं काम आहे महाजेनकोचं. ओके. त्यानंतर महाडिस्कॉममध्ये पण परत ऑपरेटिंग आणि मेंटेनन्सचेच काम असणार आहे, सबस्टेशनवर असेल किंवा ऑफिसमध्ये असेल. ओके. त्यानंतर आपला नेक्स्ट पॉईंट आहे ट्रान्सफर कधी होतो महाट्रान्सको, महाजेनको आणि महाडिस्कॉममध्ये. ओके. तर महाट्रान्सकॉममध्ये जिथं तुम्हाला पोस्टिंग दिली आहे तिथं तुम्हाला 2 ते 3 वर्ष काम करावं लागतं आणि जर त्यानंतर तुम्हाला प्लेस चेंज करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करावं लागतं. तसंच महाजेनकोमध्ये तुम्हाला जिथे पोस्टिंग दिली आहे तिथंच तुम्हाला काम करावं लागतं, बिकॉज तिथं पॉवर प्लांटवर तुम्ही काम करणार आहे. ओके. सो जिथं पॉवर प्लांट असणार आहे तिथं तुम्हाला काम करावं लागणार आहे. मग त्यांचा जो काही कॉन्ट्रॅक्ट पिरियड असेल तेवढ्या वेळासाठी तुम्हाला तिथं करावं लागतं. ओके. त्यानंतर महाडिस्कॉममध्ये पण जिथं दिलं आहे तिथं तुम्हाला 2 ते 3 वर्ष काम करावं लागतं आणि जर नंतर तुम्हाला परत चेंज करायचं असेल तर त्यासाठी तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन देऊ शकता. ओके.